शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांची 7/12 कोरा ही यात्रा सुरू आहे। सध्या यात्रा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि या यात्रेचा चौथा दिवस आहे। भर पावसात ही यात्रा जी आहे ते मार्गक्रमण करत आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये शेकडो शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते या यात्रेमध्ये चालतानाच आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। तो आजचा चौथा दिवस आहे। सरकारकडून अजूनही कुठली ठोस पावलं उचलल्या गेली नाहीत। कसं पाहता या यात्रेकडे आणि सरकारच्या भूमिकेकडे? खरं तर मुळात आमची यात्रा ही जनजागृतीची आहे। सरकारला तर लक्ष करण्याचा आहेच, पण सगळ्यात मोठा उद्देश आहे गावागावात जाऊन 2 तारखेची तयारी करायची आहे, 2 ऑक्टोबरची, आणि 14चं मोठी सभा आम्हाला आंबोड्याला घ्यायची आहे। आणि आम्ही या यात्रेमध्ये चांगल्या पद्धतीनं सक्सेस होत आहोत, कारण की सगळ्या जाती धर्मातले पार्टीतले लोक, सगळी तरुणाई तुम्ही पाहताय का प्रत्येक गावात सगळे गट तट जाऊन एकत्र होत आहे। ही सगळ्यात मोठी मला वाटते आमचा विजय आहे। आणि एकदा शेतकरी जागृत झाला तर सरकारला कुठे जाणे नाही ना, ते कुठे जाणार आहे। एकदा आमचा शेतकरी एकत्र झाला का एक मोठं स्वप्न आम्ही पाहतोय का, कारण संख्या शेतकऱ्याचीच जास्त आहे। तो जर रस्त्यावर आला म्हणजे कर्जबाजारी शेतकरी 30 ते 40 लाख असेल, त्यातला अर्धा जरी उतरला तरी सरकारला भाग पडावं लागेल। तुम्ही लाठ्याकाठ्या अन्नाचं थेट आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांना 14 तारखेला। शेतकरी लाट्याकाठ्याने आणून काही साडी लुगडं काही चोडी घेऊन थोडे येणार आहे। त्याच्या हातात नेहमीच काठी असतं, जसं मेंढपाळाच्या हाती काठी असतं, त्यानं काठी घेऊन यावं, शेतकऱ्यांना रुग्ण घेऊन यावं, आणि आलीच वेळ लढाची तर लढावं। आंदोलन दळपण्याचा प्रयत्न होणार आहे का असं तुम्हाला वाटतं का, ज्या तुम्ही लाठ्याकाठ्या सांगताय शेतकऱ्यांना? नाही, अशी जर स्थिती आली तर आम्ही तयारीत असलो पाहिजे। कसं पाहत, म्हणजे 14 तारखेची सभा होणार आहे, त्यानंतर 2 ऑक्टोबरची सभा, किती शेतकरी येतील आणि आता तरुण प्रत्येक गावातला जोडतोय? मला असं वाटते का या पदयात्रेच्यामुळं आम्हाला प्रचंड प्रतिसाद गावातून भेटत आहे, आणि सगळेजण स्वतःच्या पैशानं 2 ऑक्टोबरच्या मुंबईच्या यात्रेत सहभागी होईल। कोणी ट्रॅक्टर घेऊन, जे वाहन असेल त्या वाहनानं लोक येणार। मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील आज तुमच्यासोबत चालणार असल्याची माहिती आहे। काय सांगणार, आणि आणखी कोण कोण या यात्रेमध्ये सहभागी होईल? आता अजून काही नाही, इथे स्वतःहून त्यांचा फोन आलेला होता आणि आमचे काही संपर्क केला कार्यकर्त्यांनी, आणि त्यांनी आज येणं कबूल केले। मला वाटतं ते आज आले पण आहे। काही किलोमीटर ते सोबत पण चालणार आहे। अखेरी हा शेतकरी तोही मराठीचा आहे, याच मायभूमीतला आहे, या मातीतला आहे। जो शेतकरी मेला आहे तोही मराठीच मेलेला आहे। म्हणजे शाळेतल्या अभ्यासक्रमातली मराठी आणि याच्या जगण्यातला मराठी बाणा खरं तर जगला पाहिजे, अपेक्षा आहे सगळ्यांकडून। आज गुरुपौर्णिमा आहे, तुम्ही तुमच्यासोबत चालणाऱ्या शेतकऱ्यांना जे आहे त्यांच्यासोबत गुरुपौर्णिमा साजरी केली, काय संकल्प आहे? खरं तर धर्तीवरचा देवच शेतकरी आहे, मजूर आहे, आणि या धर्तीवरच्या देवालाच आम्ही गुरु मानतोय। आणि त्यांना नतमस्तक झालो, कारण प्रचंड मेहनत, ताकदीनं, इमानदारीनं, प्रामाणिकपणे जगणारा हा शेतकरी गुरुच्या स्थानी आहे। त्याचा आम्हाला अभिमान आहे। आमचा गुरु काही नेता गीता नाही, दुसरे गुरु मी नाही नाले मानतोय। भाऊ, एक शेवटला प्रश्न, संजय गायकवाड शिंदेचे आमदार, त्यांनी जे आहे ते कॅन्टीन चालकाला मारहाण केली, अन्न शिळं दिलं म्हणून संपूर्ण आता राजकारण पेटलेलं आहे। कसं पाहताय घटनेकडे, एका आमदारानं अशा पद्धतीनं मारहाण करणं? मी काल म्हटलं होतं का माझ्या गावात काय होतं, 2 मांजरा भांडत होत्या, त्या मांजरीचं भांडण दाखवलं तिकडे आम्ही रक्तदान करत होतोय, तर ते रक्तदान दाखवलं नाही टी व्हीवाल्यानं, मांजरीचं भांडण दाखवलंय। म्हटलं हे रक्तदान दाखवलं असतं तर 10 जीव अधिक वाचले असते, 10 रक्तदाते अधिक तयार झाले असते। आम्ही काय दाखवावं काय नाही दाखवावं हे मीडियानं ठरवलं पाहिजे ना। तुम्ही सांगा, एका प्लेटमध्ये शिळं अन्न आहे, पण आमच्या तुरीच्या डाळीचं पोतं म्हणजे 7,000 आले, आणि तिथे मुंबईला प्लेट खपतं तुरीच्या डाळीची, म्हणजे काय म्हणते त्याला, दाल फ्राय, तो 2,000 आले, दाल तडका। ही लढाई लढलं पाहिजे ना आमदारांनी। म्हणजे आज तुरीचे भाव कमी झाले, तुमच्या डाळीत एका दिवसाचं अन्न बेकार निघतंय म्हणून लढतोय। इथं अन्न पिकवणारा शेतकरी रोज मरतोय, त्याच्यासाठी कोण लढणार आहे? ते लढणारी आमदार आम्हाला पाहिजे। नक्कीच
बच्चू कडू ते आपण बघू शकतो या ठिकाणी पदयात्रेचा आजचा चौथा दिवस आहे आणि गर्दी जी आहे ती वाढत आहे. पाऊस सध्या रिमझिम सध्या विदर्भात सुरू आहे आणि या पावसामध्ये जी आहे ती यात्रा जी आहे ती जात आहेत. आपण बघू शकतो आज तिवरा गावामध्ये बच्चू कडूंचं जे आहे ते मुक्काम असणार आहे आणि या यात्रेमध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील सहभागी होणार असून बच्चू कडूंसोबत ते या पदयात्रेमध्ये चालणार आहेत. कॅमेरामॅन साई कायावारसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, दारवा, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.